नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, याच्यावर हा आपला तिसरा व्हिडिओ राहील। त्याच्या अगोदर प्राचीन व मध्ययुगीन भारताचा जो काही इतिहास राहणार आहे याच्यावर दोन व्हिडिओ आपण अगोदर टाकलेले आहे। हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही पहिला आणि भाग जो काही दुसरा राहणार आहे प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर ते दोन व्हिडिओ पाहून घ्या। आणि हा जो काही तुमचा तिसरा व्हिडिओ राहणार आहे याच्यामध्ये मुघल साम्राज्य याचा अभ्यास करणार आहोत आपण। मागच्या व्हिडिओमध्ये मौर्य साम्राज्य म्हणा किंवा त्याच्यानंतर लोधी घराणे वगैरे म्हणा, लोधी घराण्यानंतर जे काही पानिपतचं बॅटल झालेलं होतं इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये, तेव्हाच तुमची काय मुघल साम्राज्याची स्थापना झालेली होती। तर तिथून आपण जो काही हा इतिहास राहणार आहे म्हणजे मुघल साम्राज्याची स्थापना बाबरने केली आणि तिथून आपण इतिहास काय करणार आहे कंटिन्यू करणार आहे। तर आजचा जो काही व्हिडिओ राहणार आहे याच्यामध्ये मुघल साम्राज्याचा जो काही संस्थापक राहणार आहे बाबर याचा अभ्यास करू। त्याच्यानंतर बाबरचा मुलगा हुमायूं, नंतर अकबर, जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहान आणि शहाजहान नंतर कोण राहणार आहे औरंगजेब। हे जे काही सहा मुघल साम्राज्याची राजे राहणार आहे यांना एका गटामध्ये घेतलेला आहे आपण। आणि नंतरचा जो काही दुसरा गट राहणार आहे त्याच्यामध्ये बहादूर शाह पहिला म्हणा, फारुख सियर म्हणा किंवा बहादूर शाह जो काही दुसरा राहणार आहे 1857चा जो उठाव झाला होता तिथून मुघल साम्राज्याचा जो अस्त झालेला होता तो त्यांचा दुसरा भाग राहील। पण महत्त्वाचे म्हणा किंवा जास्तीत जास्त क्वेश्चन आजपर्यंत जर विचारले गेले असतील तर हे सहा जे काही राजे होऊन गेलेले आहे मुघल साम्राज्याचे त्यांच्यावर क्वेश्चन झालेले आहे। मग इथे जर म्हटलं यांचा कालखंड जर विचारला तर 1526 मध्ये पानिपतचं पहिलं बॅटल, तर 1530 पर्यंत फक्त 4 वर्ष बाबर हा राजा होता। त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायूंचे 2 टर्म दिलेले आहे तुम्हाला, वेगवेगळे राहील त्याचे। नंतर अकबरने सर्वात जास्त राज्य केलेलं आहे 1556 पासून तर 1605 पर्यंत अकबरचा मुलगा। नंतर जहांगीर 1605 ते किती 1627 दिलेला आहे कालखंड। नंतर शहाजहान 1628 ते 1658 याला सुवर्ण कालखंड म्हटलं जातं भारताच्या इतिहास जो काही मध्ययुगीन भारतात राहणार आहे किंवा मुघलांचा इतिहास राहणार आहे त्याच्यामध्ये। कारण की सर्वात जास्त म्हणा ज्या काही वास्तू वगैरे किंवा इमारती वगैरे बनवलेल्या आहेत त्या शहाजहानने बनवलेल्या आहेत। तर जो काही याचा कालखंड राहणार आहे याला सुवर्ण कालखंड असं म्हटलं जाते। त्याच्यानंतर औरंगजेब सर्वात वादग्रस्त म्हणा तो कोणाचा इतिहास राहणार आहे औरंगजेबाचा इतिहास राहणार आहे। तर सर्वात अगोदर दिलाय तुम्हाला बाबर। बाबर मध्ये इथे तुम्हाला फोटो दिले असेल कालखंडानुसार, इथे 1526 ते 1530 बाबर। नंतर हुमायूंचे 2 टर्म सांगितलेले आहे मी। अकबर सर्वात जास्त काळ, इथे असं म्हणू शकता सर्वाधिक, आणि सर्वात कमी जर म्हटलं तर बाबर राहील फक्त 4 वर्ष। नंतर जहांगीर दिलेला आहे, नंतर शहाजहान आणि सर्वात शेवटी जर म्हटलं जे काही आपलं पहिला ग्रुप राहणार आहे त्याच्यामधून कोण राहणार आहे औरंगजेब राहणार आहे। आता इथे 1526 मध्ये पानिपत जे काही ठिकाण आहे ते हरियाणामध्ये राहणार आहे। पानिपतचं जे काही ठिकाण राहणार आहे तिथे बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली, जी झाली आहे 1526 मध्ये। त्यात इब्राहिम लोधी हा मारला गेलेला आहे आणि तेथेच बाबरचा विजय झाला। असं म्हणू शकता की बाबरनं पहिलं आक्रमण केलं जे भारतामध्ये 1526 मध्ये राहणार आहे। इब्राहिम लोधी सोबत बाबरचं युद्ध झालं पानिपतमध्ये, जे हरियाणा येथे स्थित आहे। आणि 1526 मध्ये बाबरने पहिली लढाई जिंकली आणि याच लढाईमध्ये जे काही दारुगोळा राहणार आहे किंवा तोप राहणार आहे पावडर स्वरूपात, याचा वापर करणारा पहिला जो काही किंवा भारतीय राज्यभूमीवर दारुगोळेचा किंवा तोफेचा उपयोग पहिल्यांदा झालेला आहे। आणि तो कोणी केला म्हटलं तर त्याचं नाव कोण राहणार आहे बाबर राहणार आहे। आणि मुघल सत्तेची स्थापना पानिपतची जी पहिली लढाई राहणार आहे 1526 मध्ये, तेव्हाच मुघल सत्तेची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे। इथे नंतर जर विचारले तर बाबरने 1526 नंतर भारतामध्ये 3 लढाया केलेल्या आहे। आता ते 3 लढाया कोणकोणत्या म्हटलं तर तुम्हाला त्या 3 पैकी फक्त एक सर्वात महत्त्वाची राहणार आहे की बाबरने राणा सांगासोबत केलेली आहे। इथे 1526 नंतर 1527 मध्ये लगेच लढाई केलेली आहे। नंतर 1528 मध्ये सुद्धा लढाई आहे त्याची एक, आणि त्याच्यानंतर 1529 मध्ये काय झालेली आहे त्याची पुन्हा एक लढाई झालेली आहे। तर इथे 1527 मध्ये ही एक लढाई सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवा की INP राहणार आहे, याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले आहे।
ती कोणती लढाई विचारली तर खानवा युद्ध असं लक्षात ठेवा की खानवा युद्ध कोणाकोणामध्ये झालं म्हटलं तर बाबर आणि कोण म्हणणार आहे तुम्ही राणा सांगा. 1526 मध्ये पानिपत, 1527 मध्ये खानवा, त्याच्यानंतर चंदेरी, त्याच्यानंतर गग्गर येणार आहे. हे तुम्हाला पुढे दाखवतो मी की ते 1526 मध्ये पानिपत आपण आत्ताच पाहिलेला आहे, 1527 मध्ये खानवा, 1528 मध्ये चंदेरी आणि इथे गग्गर जर विचारलं 1529. कंटिन्यू तुमचे 4 वर्षामध्ये 4 लढाया केलेल्या आहेत त्यांनी आणि सर्वच्या सर्व काय केलेलं आहे त्यांनी जिंकलेलं आहे. मग इथे जर विचारलं महत्वाची एक लक्षात ठेवता की 1526 पानिपतची लढाईनंतर दुसरं कोणतं झालं म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही राणा सांगासोबत झालेलं आहे. बाबर आणि राणा सांगामध्ये खानवा युद्ध. खानवा हे ठिकाण कुठे स्थित आहे म्हटलं तर राजस्थान लक्षात ठेवा. इथे मी जो काही चार्ट दिलेला आहे या चार्टमध्ये तुम्हाला जे काही महत्वाच्या लढाया राहणार आहे भारताच्या भूमीवर झालेल्या. इथे बक्सार जर म्हटलं तर बक्सार इथे तुम्हाला ओडिसा दिलेला आहे. इकडे प्लासी जर विचारलं तर प्लासी पश्चिम बंगाल दिलेला आहे. त्याच्यानंतर हे 2-3च व्यवस्थित लक्षात ठेवा. प्लासी पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर खानवा जर विचारलं कोण राहणार आहे राणा सांगा राहणार आहे. हे काय करायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बाबरने आणि इब्राहिम लोधीमध्ये जे काही युद्ध झालेलं होतं पानिपतचं पहिलं युद्ध, तिथे बाबरने कोणत्या युद्धनीतीचा वापर जर केला म्हटलं तर त्याच्यावर एखादा क्वेश्चन आणखी विचारू शकतो तुम्हाला. तर तो युद्धनीती जर विचारली तर युद्धनीती लक्षात ठेवा तुलुगमा ही युद्धनीती राहणार आहे. आता ही तुलुगमा युद्धनीती काय आहे म्हटलं तर इकडे जे काही दिलं आहे तुम्हाला बाबरची फौज दिलेली आहे जी रेड कलर मध्ये दिला आहे इकडे, आणि ग्रीन मध्ये जर विचारले तर कोणाची फौज राहणार आहे लोधीची. आता जेव्हा हे दोन्ही जे काही राजे राहणार आहे यांचे सैन्य जर आमने सामने जर येत असेल तर बाबरची युद्धनीती काय होती समजून घ्या. त्याची एखादी टोळी इकडे युद्ध करण्यासाठी समोर येत होती, मग जे काही लोधीचे सर्व सैन्य राहत होते या टोळीवर तुटून पडत होते. त्याच्यानंतर हे बाबर काय करत होते बाबरच्या सैन्यांना हे इकडून येऊन जो काही समजून घ्या दोन्ही पार्टिशनने दोन्ही साईडने म्हणजे लेफ्ट आणि राईट साईडने लोधीच्या सैन्याला काय करत होते चारी बाजूंनी घेरून घेत होते. त्याच्यानंतर हे जे काही लोधीचे सैन्य होते याच्यामध्ये कन्फ्यूज होत होते की यांची कोणती टोळी आहे की जी आपल्यावर आक्रमण करणार आहे म्हणून. कारण की यांनी पहिली टोळी जर समजून घ्या समोर जर पाठवली तर अर्धा तास 1 तासानंतर त्यांची ती टोळी परत जात होती. त्याच्यानंतर पुन्हा त्यांची दुसरी टोळी समोर येत होती आणि तो जो काही वेळ राहणार आहे त्या वेळामध्ये बाकीचे लेफ्ट आणि राईट साईडला काय करत होते त्या पूर्ण जे काही लोधीचं समजून घ्या सैन्य वगैरे राहत होते त्यांना काय करत होते कव्हर करत होते. तर ती युद्धनीती कोणती आहे म्हटलं तर ती युद्धनीती कोणती राहणार आहे तुलुगमा युद्धनीती राहणार आहे. आणि या युद्धनीतीमुळे आणि तोफेचा वगैरे वापर बाबरने पहिल्यांदा इथे या युद्धामध्ये केलेला आहे. तोफेमुळे हत्ती वगैरे म्हणा किंवा घोडे वगैरे म्हणा त्याच्या आवाजाने काय करत होते पळून जात होते. त्याच्यामुळे बाबर काय केलं होतं बाबरने पहिली लढाई 1526 मध्ये पानिपतची काय केलेली होती जिंकलेली होती. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला बाबर जो काही संस्थापक आहे मुघल घराण्याचा याने पानिपतची पहिली लढाई 1526 मध्ये इथे स्थापना झालेली आहे. इथे काय झालेली आहे स्थापना. आणि मुघल साम्राज्याचा जर विचारला तुम्हाला शेवटचा राजा कोण किंवा शेवटचा मुघल कोण तर तो राहणार आहे बहादूर शाह जफर. हा का राहणार आहे शेवटचा. 1857चं जे काही उठाव झालेलं होतं या उठावामध्ये बहादूर शाह जफर काय केलेले होते मृत्यू पावलेले होते. आणि जेव्हा ते मृत्यू पावले होते तेव्हा त्यांचं वय जर विचारलं वय किती राहणार आहे 74 वर्ष राहणार आहे. तर ज्या काही समजून घ्या तुमचे एक एक मुघल होऊन गेलेले आहे त्यांच्यावर थोडं डीपमध्ये जे जे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये विचारू शकतात त्यांचा आपण इथे अभ्यास करू. तर पहिला संस्थापक म्हणा तुम्ही बाबर मुघल घराण्याचा. याचा जन्म जर विचारला तर उझबेकिस्तानमध्ये दिलेला आहे तुम्हाला. बाबरचा जन्म जर विचारला तर उझबेकिस्तानमध्ये. वंशज जर म्हटलं तर तैमूर आणि चंगेज खान यांचा वंशज कोण होता बाबर. तैमूर जर विचारलं तर तैमूर हा तो वडिलांकडून होता. तैमूरचा वंशज कोणाकडून होता वडिलांकडून. आणि चंगेज खान जर विचारलं कोणाकडून होता तो त्याच्या आईकडून काय होता तो वंशज होता. वंशजवर क्वेश्चन जर विचारले तर तैमूर आणि चंगेज खान या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता त्यांनी कोणकोणत्या लढाया केल्या म्हटलं तर 1526 मध्ये पाहिला तुम्ही पानिपतचं बॅटल, खानवा युद्ध राणा सांगासोबत 1527, चंदेरी युद्ध 1528 मध्ये आणि घग्गर जर विचारलं तर 1529 मध्ये. तोफखान्याचा वापर करणारा पहिला शासक आताच सांगितलेला आहे मी.
आणि जवळपास किती तुमची 1530 मध्ये त्याचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. फक्त तो किती वर्ष राज्य केलं म्हटलं तर किती वर्ष राहणार आहे, 4 वर्ष. आता तुम्हाला क्वेश्चन बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल की बाबरनामा हा आत्मकथा कुणाची, तर तू राहणार आहे बाबरची का राहणार आहे. आत्मकथा जर विचारली तर ती बाबरनामा राहणार आहे. आणि कोणत्या भाषेत लिहिली म्हटलं तर चतगाई भाषेमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, बाबरनामा हा जो काही त्याचा आत्मकथा राहणार आहे त्यांनी चतगाई भाषेमध्ये काय केलेला आहे, लिहिलेला आहे. त्याच्यानंतर बाबरचा जर मुलगा जर घेतो म्हटलं तर सर्वात मोठा मुलगा तो कोण राहणार आहे, अकबर. अकबर सर्वात महान मुघल सम्राट होता आणि सर्वाधिक काळ जर विचारलं तर 1556 पासून तर 1605 पर्यंत जवळपास 50-51 वर्ष कोणी राज्य केलेलं आहे, अकबरने केलेलं आहे. त्याने पानिपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये हेमूचा पराभव केला. कोणाचा केलेला आहे, हेमूचा पराभव. पानिपतचे जे काही बॅटल राहणार आहे याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारते. पहिला जे काही युद्ध राहणार आहे हे आपण आत्ताच सांगितलेलं आहे की बाबर वर्सेस कोणामध्ये झालेला आहे, इब्राहिम लोधी. ती झालेला आहे 1526 मध्ये. दुसरं जे काही बॅटल झालेला आहे तो राहील अकबर आणि कोणामध्ये झालेला आहे, हेमू मध्ये. याच्यामध्ये हेमूचा पराभव इथे 1526 आणि इकडे 1500 किती राहणार आहे, 56 मध्ये झालेला आहे. आता इथे फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा जो भारतातील सर्वात मोठा दरवाजा म्हणून तुम्ही वाचलेला असेल, तर तो कोणी बांधला म्हटलं तर कोणी बांधलेला आहे, अकबरने बांधलेला आहे. फतेपूर सिक्री येथे भारतातील सर्वात मोठा दरवाजा कोणता, बुलंद दरवाजा त्यांनी बांधलेला आहे. त्याच्यानंतर जिजिया कर काय केलेला आहे, त्यांनी रद्द केलेला आहे. समोर आणखी औरंगजेबने तो काय केलेला होता, चालू केलेला होता. आता जिजिया कर कोणावर लागू होता म्हटलं तर जे काही यात्रा करणारे हिंदू लोक आहे यांच्यावर हा कर लागलेला जात होता. ज्या व्यक्तीचं उत्पन्न जेवढं असेल त्या उत्पन्नानुसार पर्सेंटेजनुसार हा कर ठरवलेला जात होता. महिला म्हणा, अपंग व्यक्ती आणि लहान मूल यांच्यावर हा कर लागू नव्हता. आणि मुस्लिम जनता जी काही होती त्यांच्यावर सुद्धा लागू नव्हता. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की हिंदू जनतेवर काय लागू होत होता, हा जिजिया कर लागू होत होता. इथे अकबरचं जर आपण दरबार वगैरे जर पाहतो म्हटलं तर त्याच्या दरबारामध्ये 9 रत्न होते. म्हणजे 9 असे पुरुष की ज्यांना काय मानत होते, ते रत्न मानत होते. म्हणजे विद्वान लोक 9 विद्वान. त्यांच्यापैकी एक विद्वान होता तो बिरबल. अकबर आणि बिरबल यांच्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असेल. तर 9 रत्नापैकी एक रत्न कोणता राहणार आहे, तुमचा बिरबल राहणार आहे. अकबरचा काळ जर पाहतो म्हटलं 1556 ते 1605, याच्यामध्ये वर्ष 1600 निघून जाते. आणि 1600 मध्येच भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली होती. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या मुघल राज्याच्या काळात झाली म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही, ईस्ट इंडिया कंपनी. त्याने सतीप्रथा बंदी केलेली होती अकबरने. आणि विधवा पुनर्विवाहाला काय दिली होती, त्यांनी मान्यता दिली होती. म्हणजे विधवा हिला जर लग्न करण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांना ती काय होती, परवानगी होती. सतीबंदी प्रथा आणि विधवा पुनर्विवाह त्यांच्या काळामध्ये काय झालेला आहे, अकबरांच्या काळामध्ये. त्याच्यानंतर अकबरानंतर त्यांचा मुलगा जहांगीर हा मुघल साम्राज्याचा राजा म्हणून गादीवर येतो. इथे अकबरचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे सर्वात मोठा जर विचारला कोण राहणार आहे, जहांगीर राहणार आहे. इथे शिखांचे जे काही 5वे गुरु राहणार आहे, गुरु अर्जुन देव यांना त्यांनी फाशी दिली. कोणी दिलेली आहे, जहांगीर यांनी. आता ही कशासाठी दिली म्हटलं तर जहांगीरच्या विरोधात जहांगीरचा जो काही मुलगा आहे खुसरो यांनी काय केलेले होते, राजगद्दीसाठी काय केले होते, दोघांमध्ये भांडणं चालू होती, जहांगीर आणि कोण, खुसरो मध्ये. तर शिखांचे जे काही 5वे गुरु होते यांनी खुसरोला मदत केली. खुसरोला मदत केली म्हणून अर्जुन देव जे शिखांचे 5वे गुरु आहेत त्यांना कैद करून त्यांना काय देण्यात आली, फाशी देण्यात आली, ही जहांगीरच्या काळामध्ये. आणि त्यांची जर आत्मकथा जर विचारली तुम्हाला तर आत्मकथा लक्षात ठेवा, तुझुक हे जहांगीरी ही काय राहणार आहे त्यांची आत्मकथा. त्याच्यानंतर जहांगीर नंतर त्यांचा मुलगा शहाजहान हा गादीवर येतो. शहाजहानच्या काळामध्ये त्यांचा काळ जर घेतो म्हटलं तर 1528 तर 1528 जवळपास 30-31 वर्ष यांनी काय केलेलं आहे, राज्य केलेलं आहे. पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधलेला आहे आग्रा येथे, हे सगळ्यांनाच माहित आहे ताजमहाल. त्याच्यानंतर दिल्ली येथे जी काही जामा मशीद आहे म्हणजे भारतातली सर्वात मोठी मशीद, ही सुद्धा कोणी बांधली म्हटलं तर कोणी बांधलेली आहे, शहाजहाननेच बांधलेली आहे. त्याच्यानंतर दिल्ली येथे जो काही लाल किल्ला आहे ते लाल किल्ला सुद्धा कोणी बांधलेला आहे, शहाजहाननेच बांधलेला आहे. म्हणजे यांचा काळाला काय म्हटलं जाते, स्वर्ण काळ म्हटलं जाते. कारण की यांच्या काळामध्ये सर्वात जास्त म्हणा किंवा
एकदम भव्य इमारती किंवा वास्तू त्यांच्या काळामध्येच बांधण्यात आलेला आहे, म्हणून त्यांचा जो काही इतिहासमधला काळ राहणार आहे त्याला काय म्हटले जाते, स्वर्णकाळ म्हटले जाते. ताजमहल, जामा मशीद, त्याच्यानंतर लाल किल्ला, नंतर औरंगजेबद्वारा जो काही किल्ला राहणार आहे तिथे शहाजहानला 8 वर्ष कैद करण्यात आले. औरंगजेब हा शहाजहानचा मुलगा आणि राजगद्दी मिळण्यासाठी त्यांच्या वडिलांनाच औरंगजेबाने काय केलेलं आहे, कैद केलेला आहे. किती वर्ष कैदमध्ये ठेवले म्हटलं तर 8 वर्ष कैदमध्ये ठेवलेले आहे आणि वयाच्या 74व्या वर्षी काय केले आहे त्यांनी, तेथेच प्राणाचा त्याग केला होता. जेलमध्ये म्हणा किंवा किल्ल्यामध्ये म्हणा. शाह बुर्ज, जो की तुमचा किल्ला आहे उत्तर प्रदेशमध्ये, यूपीमध्ये, लक्षात ठेवा. नंतर हिंदूंना मुस्लिम दास ठेवण्यास काय केली होती, पाबंदी घातलेली होती. म्हणजे हिंदू लोक कितीही पैशावाले असले तरी त्यांना मुस्लिम समाजाची म्हणा दास ठेवण्यासाठी म्हणजे नोकर ठेवण्यासाठी परवानगी होती का, तर नाही. आणि इकडे जे काही त्यांनी त्यांच्या काळामध्ये भव्य इमारती वगैरे बांधलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या काळाला काय म्हटलं जाते, स्वर्णकाळ असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर शहाजहान नंतर त्यांचा मुलगा जो काही राहणार आहे औरंगजेब, हा आपला जो काही पहिला पार्ट राहणार आहे मुघल साम्राज्याच्या त्याच्यामधला शेवटचा मुघल वंशज म्हणा. इकडे त्यांचं इतर नाव जर विचारलं, औरंगजेबाचा काळ पहिले लक्षात ठेवा, 1658 ते 1707. सर्वात वादविवाद मध्ये असणारा किंवा विवादित कालखंड औरंगजेबाचा राहणार आहे. त्यांचे नाव जर विचारले तर जिंदापीर असे एक नाव राहील आणि एक नाव त्यांना दिलं आहे आलमगीर. स्वतःला तो आलमगीर समजत होता. हे 2 नाव लक्षात ठेवा, याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन झालेले आहे, म्हणून IMP करून ठेवा याला. आता त्यांचा जन्म दाहोद मध्ये झालेला आहे, जो गुजरातमध्ये स्थित आहे, आणि समाधी खुलताबाद मध्ये, औरंगाबाद मध्ये. इथे समाधी आहे त्यांची. अकबराने जो काही जिजिया कर रद्द केला होता तो पुन्हा हिंदूवर लागू करण्यात आला. तो औरंगजेब नाही, अकबराने जो काही जिजिया कर रद्द केलेला होता तो जिजिया कर पुन्हा औरंगजेबाने हिंदू जनतेवर लागू केला. त्याच्यानंतर शिखाचे जे काही 90 गुरु होते तेज बहादूर यांची हत्या करण्यात आली औरंगजेबाच्या काळात. त्याच्यानंतर औरंगाबाद येथे ताजमहालची प्रतिकृती म्हणजे ताजमहाल सारखा दिसणारा बीबी का मकबरा ही काही वास्तू राहणार आहे, ती औरंगजेब यांनी बांधलेली आहे. ती आहे औरंगाबादमध्ये. 1663 मध्ये सतीप्रथा बंदी केलेली आहे त्यांनी. 1668 मध्ये हिंदू सणावर निर्बंध घातले, म्हणजे हिंदू लोकांनी त्यांचे जे काही सण राहणार आहे, त्यांचे धर्माचे जे काही सण राहणार आहे ते उत्सव साजरे करण्यास काय केलेली होती, बंदी घातलेली होती, निर्बंध घातलेला होता. 1669 मध्ये त्यांनी हिंदू लोकांचे जे काही मंदिर आहे ते तोडण्याचे काय दिलेले होते, त्यांच्या राज्यामध्ये आदेश दिलेले होते. त्याच्यानंतर यात कोणकोणते प्रसिद्ध म्हणा किंवा मोठे मंदिर तोडण्यात आले म्हटलं तर बनारस येथील जे काही विश्वनाथ मंदिर आहे ते तोडण्यात आलं, आणि मथुरा येथील जर विचारलं तर केशवराय मंदिर जे काही राहणार आहे ते तोडण्यात आलं. म्हणजे सर्वात विवादित म्हणून कोणता कालखंड होता तुमचा, औरंगजेबाचा राहणार आहे. त्याच्यामधल्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला IMP वाटतात ते नोट्समध्ये व्यवस्थित देऊन ठेवा. त्याच्यानंतर औरंगजेब नंतर जे काही मुघल राजे होऊन गेले त्यांना नंतरचे मुघल असे म्हटले जाते. त्याच्यामध्ये कोण कोण येतो म्हटलं तर बहादूर शाह पहिला, फारुख सियर, मोहम्मद शहा, शहा आलम दुसरा, अकबर शहा, आणि शेवटचा जर विचारत कोण राहणार आहे बहादूर शाह दुसरा. हा 1857चा जो काही उठाव राहणार आहे तिथे मुघल साम्राज्याचा काय झाला, अंत झाला. एकदम व्यवस्थित माहिती, चांगली माहिती दिलेली आहे तुम्हाला. व्यवस्थित नोट्स बनवा, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, शेअर करा. जय हिंद.